नमस्कार मित्रांनो. तर गौरीनी सांगितलं चक्क आता ऋषीला कंबळीबाबतचं सगळ्यात मोठं भयानक सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, एकीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता कशाप्रकारे मात्र आपली अन्नपूर्णा आजी चक्क आता नयनताराला भेटण्यासाठी जाते आणि ती फक्त भेटायलाच नसती गेलेली, तर त्या ठिकाणी मात्र ती सगळ्या काही गोष्टी अशा काय करणार असते याबाबत नयनताराने कधी स्वप्नात पण विचार केलेला नसेल. तर दुसरीकडे मात्र आपल्या ऋषीचं आता आपल्या कंबळीवरती प्रेम असतं हे तुम्हाला चांगलंच माहीत झालं असेल. तर ज्यावेळेस मात्र कंबळीला सगळं काही सत्य समजतं की ऋषी सरांचं देखील तिच्यावरती प्रेम आहे, तेव्हाच मात्र तिला देखील धक्का बसलेलाच असतो. तर ऋषीने आता चक्क नयनताराला सांगितलेलं असतं की आई, माझं लग्न इथून पुढे ठरवण्याच्या अगोदर माझी परवानगी घेतल्याशिवाय तू काहीच करणार नाहीये. पण आता काही जरी झालं तरी तुम्हाला एक गोष्ट माहीतच असते की आता काही जरी झालं तरी ऋषीने ठरवलेलं असतं की कंबळी सोडून तो दुसरा कोणासोबतच लग्न करणार नाहीये. तर नयनताराने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी कंबळी ह्या घरची सून म्हणून कधीच येणार नाही, हा तिचा पूर्णपणे निर्णय असतो. तर आपल्या गौरीला आता काही जरी झालं तरी राजनला एकट्यात भेटायचं असतं, कारण की तिला माहीत असतं की सगळं सत्य राजनला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मला शांत बसून चालणारच नाही आहे. मला सगळं सत्य काही करून राजनला सांगितलंच पाहिजे. तर आता पुढे नयनतारा आणि सोबतच मात्र आपली अन्नपूर्णा आजी ह्या सगळ्यांची बैठक मात्र आता नयनताराच्या घरात होते आणि त्या ठिकाणी मात्र अनिका असा काही डाव खेळते की तिला वाटतं की कंबळी आणि ऋषीच्या लग्नाबद्दल जर बातचीत झाली तर त्याच्यानंतर मला देखील समजेल की नयनतारा आंटीच्या मनामध्ये नेमकं कंबळीबाबत काय मत आहे. तर आता नयनतारा तुम्हाला माहितीच आहे की अन्नपूर्णा आजीनं डायरेक्टली नकार तर देऊ शकत नाही आहे. तर नयनतारा म्हणते की आमचा ऋषी एवढा शिकलेला आहे, पण अजून कंबळी एवढी शिकलेली नाही आहे. अजून तिच्याबाबतचं खरं सत्य पण माहीत नाही की ती खरंच तुमची नात आहे का नाही आहे. कारण की अन्नपूर्णा आजी नयनताराला म्हणते की तुमच्या ऋषीसाठी आमची कंबळी आता परफेक्ट आहे आणि कंबळी आणि ऋषीचं लग्न लावूया आपण. आणि हे सगळं ऐकल्याच्यानंतर ऋषीच्या तर आनंदात आनंद गगनात मावत नसतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीला कंबळीसोबतच लग्न करायचं असतं. पण हे सगळं पाहून गौरीला मात्र आपल्या धक्का बसलेला असतो, कारण की गौरीला वाटतं की नयनतारा मॅडमचं आणि आमच्या कंबळीचं कधीच पटत नाही आहे, मग ती ह्या घरामध्ये येऊच कशी शकते. त्याच्यामुळे गौरी ठरवते की आता काही जरी झालं तरी मलाच पुढे जाऊन असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून माझी कंबळी या संकटात अडकणार नाही आहे. आता तर पुढे एकीकडे मात्र अन्नपूर्णा आजी ज्यावेळेस म्हणते की नयनताराला की ऋषीचं आणि कंबळीचं लग्न लावूया, त्यावेळेस मात्र नयनताराचा चेहरा पाहण्यासारखा होतो, कारण की तिला समजत नसतं आता नकार देऊ की होकार देऊ, कारण की तिचं आणि कंबळीचं कधी पटणार नाही आपल्याला देखील माहीत आहे. पण एकीकडे मात्र नयनताराला वाटत असतं की माझ्या म्हणजे माझ्या ऋषीसाठी कंबळी ही अजिबात देखील योग्य नाही आहे. तर आता पुढे मात्र आपली गौरी ऋषीला डायरेक्ट खरं सत्य सांगून टाकते की कंबळीचं आणि तिचं काय नातं आहे आणि कंबळीचं आणि खरं सत्य काय आहे. आता त्यावेळेस मात्र ऋषीला सत्य कळाल्याच्या नंतर ऋषी काय प्रतिक्रिया देतो हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.